रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे। सर्वच उमेदवार मतदार राजाच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। अशातच रोहा शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात मंत्री आदिती तटकरे आणि युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा नगरपालिकेत एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी नगराध्यक्षासह सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। रोहा शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये कॉर्नर सभा घेऊन मंत्री आदिती तटकरे रोहा शहरात राष्ट्रवादी उमेदवारांची प्रचार सभा गाजवत आहेत। रोहा नगरपालिकेच्या राष्ट्रवादीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनश्री शेडगे तसेच नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार अफरीन रोगे, अरबाज मनेर, प्रभाग 4 मध्ये स्नेहा अंबरे, अहमद दर्जी, प्रभाग 5 मध्ये अल्मास मुमेरे, महेंद्र गुजर यांच्या प्रचारासाठी कप्तान गल्ली परिसरात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळेस मंत्री आदिती तटकरे यांनी टीका टिप्पणी न करता सर्व धर्म समभाव आणि रोहा शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचं सांगितलं। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जी तरुण आपल्याला एक उमेदवार या ठिकाणी महिला उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष पदाची जी लाभलेली आहे जी उच्च शिक्षित आहे आणि मला असा विश्वास वाटतो की तुमच्या ज्या काही छोट्या तक्रारी आहेत त्या आमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊन आदितीताईच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुलभपणे तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत। खरं तर शिक्षण या आताच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर एक तरुण नगराध्यक्ष आपल्याला लाभणं आणि सगळ्या मतदारसंघामध्ये आज जे काही वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये जे आपल्याला उमेदवार सगळ्यांना या ठिकाणी मिळालेले आमच्या त्या संदर्भामध्ये आम्हाला सगळेकडे मी जरी इथे नवीन असले तरी माझ्या सगळ्या मुस्लिम भगिनी मला खूप चांगलं सहकार्य करतात। आमच्या नगरपालिकेतल्या आमच्या जुन्या सहकारी रिद्वाना ताई असतील, अल्मास असेल या पण आम्हाला इकडे मदत करतात। या सगळ्या महिला सुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात। तर तसंच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला वनश्रीवर सुद्धा ठेवायचे आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर आपल्याला या इलेक्शन मध्ये करायचं आहे आणि आमच्या प्रभाग 3 चे उमेदवार अफरीन रोगे तसंच आपल्याला तरुण जे उमेदवार लाभलेले आहेत ते मनेर, त्याच्यानंतर 4 चे आपले ज्येष्ठ अहमदशेठ दर्जी ज्यांचं मार्गदर्शन जी नेहमी आपल्याला मिळत असतं ते अहमदशेठ दर्जी, 4B मध्ये मी स्वतः स्नेहा आमरे, 5A मध्ये अल्मास मुमेरे आणि 5B मध्ये महेंद्र गुजर। आम्ही सर्व नगरसेवक तुमच्या सेवेशी कटिबद्ध आहोत एवढंच शब्द या वेळेला तुम्हाला या निमित्ताने मी तुम्हाला देते। तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू। तसंच आपल्या साथीला वनश्रीता आहेत आणि सगळ्यात मोठा आधार की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना दिलेलं आहे लाडकी बहीण ही योजना राबवून थोडेफार काही प्रॉब्लेम्स ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। आणि या असताना आपल्याला कशाची भीती आहे, त्या असतील अनिकेत बाई असतील, साहेब असतील आणि यांच्या माध्यमातून आपले प्रश्न नेहमी सुटत आले याच्या पुढे सुटत राहणार एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला शब्द दिले। आणि मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून जरी आलेली असेल, अधिकृतरित्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून देखील आली असली तरी तुमचे आणि माझे संबंध काही नवीन नाहीत। तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी काही नवीन नाही। 2006 ही माझ्या वडिलांची पहिली नगरसेवकाची टर्म ही ह्याच प्रभागातून झालेली आहे आणि तेव्हापासून तुमचे आणि माझे ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत। प्रत्येक सुखदुःखात माझे वडील नेहमीच तुमच्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांनी या प्रभागात खूप चांगले काम केले आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी तुम्हाला आश्वासन देते की त्यांच्याच विचारात, सहवासात आणि मार्गदर्शनात मी घडलेली आहे। तर त्यांची कार्यपद्धती मी तशीच पुढे ठेवीन आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते मी नक्कीच अग्रेसरपणे सोडवीन। तटकरे साहेबांनी गेल्या 25 वर्षात रोह्याचा केलेला विकास ही त्याची पोचपावतीच मी मानते आणि हा विकास पुढे त्यांच्या नेतृत्वात आणि आदित्य असतील, अनिकेत भाई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे तसाच चालू ठेवून हेच आश्वासन मी तुम्हाला नक्की देते। लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, कारण राज्यात जी लाडकी बहीण योजना आदितीताई यांच्या नेतृत्वाखाली
चालू झाली ती पुढे देशपातळीवर तिचा गाजावाजा झाला आणि त्याच्यामुळे गोरगरीब महिला असतील, कष्टकरी महिला असतील यांना फायदा झाला आणि अजूनही होत आहे. तर अशा त्यांनी त्या वेळात वेळ काढून आल्या सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला तुम्हा महिलांसाठी काम करायला मिळेल ह्याच्यासारखं माझं अहोभाग्य नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे आपल्याला जे प्रश्न भेडसावणारे आहेत, पाण्याचा प्रश्न असो तो देखील आपण नवीन धोरणं आणण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि माझ्या माता भगिनींना याचा कसा फायदा होईल आणि त्यांना कसा आराम मिळेल हेच पुढे माझं काम राहील. तसंच त्यांच्या नेतृत्वात बचत गट जिथे आहेत त्यांचं बळकटीकरण आपल्याला कशा रीतीने करता येईल ह्याचं देखील काम आपण करणार आहोत. समाज हॉलचा जो विषय तुम्ही अनिकेत भाई पुढे मांडलात आणि त्यांनी तुम्हाला जे आश्वासन दिलं त्यांच्या सूचना ह्या माझ्यासाठी आदेश आहेत. त्यामुळे येत्या काळात आपण त्याचा देखील विचार करून त्याचं काम लवकरात लवकर कसं चालू करता येईल ते देखील प्रयत्न माझे नक्कीच राहतील. तुम्ही जे नवं तेजस्विनी गारमेंट युनिटचं लोकार्पण केलं तर मला असं वाटतं तो लोकार्पण सोहळा हा फक्त लोकार्पण सोहळा नसून इथल्या महिलांना रोजगार देण्याचं ते पदार्पण आहे. म्हणजे त्यांनी पुढे येऊन काहीतरी स्वतः येऊन स्वावलंबी होण्यासाठी हे एक पाऊल आहे. तर अशी अनेक विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत या प्रभागात झालेली आहेत. गेल्या 25 वर्षापासून रस्त्याचे प्रश्न असतील, गटारांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील हे आपण केलेलंच आहे. पण आधुनिकरित्या आपण कसं पुढे चांगलं करू शकू याचे प्रयत्न आपले नक्कीच राहतील. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी एक सुशिक्षित तरुणी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासोबत मी फिरलेली आहे, तुमच्यातच मी राहिलेली आहे, तुमच्यातलीच एक तरुणी आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची जाण मला तंतोतंत आहे आणि ते मी पूर्ण तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न नक्कीच करीन एवढंच सांगते. आणि माझ्यावर जसा विश्वास ठेवाल तसा माझे सहकारी जे नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 3 मधले अफरीनताई रोगे आणि अरबाजजी मणे, प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्नेहाताई आमरे आणि अहमद शेठ दर्जी, तसेच प्रभाग क्रमांक 5 मध्ये अलमासताई मुमेरे आणि महेंद्रजी गुजर यांना देखील भरघोस मताने विजयी करा. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की येत्या 2 तारखेला तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून 3 घड्याळाची बटणं दाबायचे. पुढील 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेत अविरतपणे उपस्थित राहू. पदाची आमची उमेदवार वनश्री समीर शेडके यांनी नुकताच आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तिच्या आणि आमच्या तिन्ही प्रभागातील 6 उमेदवारांच्या प्रचारार्थ म्हणून खरं तर आज आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांनाच नव्याने काही परिचय करून देण्याची गरज नाही की आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या या रोहा शहरामध्ये, रोहा अष्टमी शहरामध्ये किती कामं झाली. आज आपल्या घरातले जसे घरातले तुमचे नातलग असतात तशीच आम्ही सगळी मंडळी ही आपण सगळे एकत्रितपणाने गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदत असतो. गेल्या 35-40 वर्षामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं सोबत त्यांच्या साथीने आपण रोहा अष्टमी या शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि काम करत असताना दरवेळेला अहमदबाई सर्व धर्म समभाव या विचारानेच आणि विकासात्मक मुद्द्यांनीच आपण सगळ्या निवडणुकीला सामोरं गेलो. त्यामुळे आज सुद्धा या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व धर्म समभाव आणि रोहा अष्टमी शहराचा विकास या एकमेव मुद्द्यावर या ठिकाणी आपण सर्व मंडळी काम करत आहोत आणि पुढे तशाच पद्धतीनं आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर अधिकाधिक विकसित करण्यासाठी अपन काम करना रहो। आप सब आज जो यहाँ पे मौजूद है, आप सब ने इतने सालों से हमारी साथ दी है, क्योंकि आप सबको पता है कि आदरणीय तटकरे साहब के माध्यम से ही यहाँ पे डेवलपमेंट हुई है। आज जो भी ऑपोजिशन है यहाँ पे प्रचार करने आएंगे वो खाली तटकरे साहब के खिलाफ यहाँ पे भाषणबाजी कर सकते, लेकिन एक भी काम आज इस मोहल्ले में, आज इस शहर में उनकी तरफ से हुआ नहीं है। आज जो भी कुछ यहाँ पे काम हुए वो तटकरे साहब के माध्यम से हुए हैं। हम सब लोग जो इतने सालों से आप सबके साथ यहाँ पे हैं, उनकी तरफ से यहाँ पे काम हुए हैं। तो आज ऑपोजिशन के बारे में मैं ज्यादा बात करूंगी नहीं, क्योंकि उनके बारे में ज्यादा बात करने के लिए है भी नहीं और उनको ज्यादा इम्पोर्टेंस देने की जरूरत है नहीं, क्योंकि हम सबके लिए
हम सबका डेवलपमेंट ये ज्यादा से ज्यादा मायने रखता है। आदरणीय तटकरे साहब के माध्यम से सबसे बड़ी पानी की स्कीम आज हमारे शहर में शुरू है। आपके पूरे इलाके में कुछ आप सबसे भी रिक्वेस्ट आई है कि कुछ थोड़ी बहुत जो हमारी पानी की परेशानी है, आप सबने प्रचार करते वक्त स्नेहा ताई के साथ भी वो शेयर की, वनश्री के साथ भी वो शेयर की, रिजवाना भाभी आप हो, अलमाज भाभी आप है, अफरीन जी है, इन सब के साथ और अहमद भाई के साथ और महेंद्र जी के साथ भी अपने शेयर की है। वो आगे के दिनों में हम वो मसला जो है वो सबसे पहले हल करने की कोशिश करेंगे, ताकि हमारे महिलाओं को पानी की समस्या आगे के दिनों में वो कैसे हम सबसे सॉर्ट आउट हो, इस सब के बारे में हम पहले यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा हम सबकी भी प्रायोरिटी, हम सबकी भी ज़्यादा से ज़्यादा वो कोशिश रहेगी, जिसका जिक्र यहाँ पे वनश्री ने भी किया और स्नेहा ताई ने भी किया। लाडकी बहीण योजना मला मनापासूनचा आनंद आहे आणि अभिमान आहे की या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना बाल विकास अंतर्गत मला राबवायला मिळते। आजपर्यंत महिलांसाठी भेट योजना कधीही नव्हती, पहिल्यांदा लाडकी बहीण योजना ही माझ्या महिलांसाठी ही आम्ही त्या ठिकाणी आणली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये थेट 1500 हे आज आम्ही जमा करत आहोत। KYC करण्याची मुदत सुद्धा आता आम्ही 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे आणि त्याच्यात पण कुठे काही इश्यू आले तर ते सुद्धा सॉर्ट आउट करण्याची हे आमच्या सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे। कोणाचे जुलै महिन्याचे आले, सप्टेंबरचे आले नाही, सप्टेंबरचे आले असतील, ऑक्टोबरचे नाही, हे बारीक सारीक विषय आहेत, पण 90% महिलांना आज लाडकी बहीणचा थेट लाभ त्या ठिकाणी होतोय। हमने सबसे पहले कंडीशन उसमें यही रखा कि अकाउंट उस बेनिफिशियरी का होना चाहिए, उस महिला का होना चाहिए। आज तक जितने भी स्कीम्स आए उसमें जो भी बैंक अकाउंट रहता था वो हमारे घर के पुरुष का रहता। हमने सबसे पहले कंडीशन यही डाली कि अकाउंट उस महिला का होना चाहिए, उसका आधार सीडिंग होना चाहिए, ताकि उसके अकाउंट में ये 1500 जाए। नहीं तो 1500 सुबह डीबीटी होंगे, मैसेज आपको SMS आएगा, बैंक में विड्रॉ करने जाओगे और घर के अगर पुरुष का अकाउंट होगा तो हाँ विड्रॉ करने तक वो अकाउंट में खत्म। लेकिन आज आप सबके अकाउंट उनका आधार सीडिंग हमने करवा के लिया। कुछ ऐसी औरतें थी जिनका अकाउंट भी नहीं था खुद का, वो जिनका खुद का बैंक अकाउंट हुआ और उसमें आज ये 1 साल का जो बैलेंस अमाउंट है, मतलब ये लाडली बहन का जो हर महीने का 1500 है, वो उनके अकाउंट में आज हमें दिख रहा है। कुछ अकाउंट ऐसे थे जिसमें खाली 50 रुपीज या 100 रुपीज थे, आज हर महीना उनमें 1500 रुपए जाते हैं। तो ये जो स्कीम है ये हमारे लिए, आप सबके लिए हमने इसलिए लाई ताकि आप सबकी भी तरक्की हो। आज हमने लोरियल फाउंडेशन के साथ कोलैब करके हमने तेजस्विनी की ओर से वहाँ पे एक ब्यूटी पार्लर हमने ट्रेनिंग अच्छी तरह से दी और वो विमेन के लिए हमने यहाँ पे किया। आज जिस टीचिंग यूनिट की वनश्री ने बात की, ये हमने यहाँ पे आपके भी इलाके की कुछ महिलाएं हैं जिन्होंने उसमें ट्रेनिंग ली और उस टीचिंग यूनिट को हम लोग MIDC और अलग अलग गवर्नमेंट स्कीम्स के साथ हम लोग उनका कोलैबोरेशन करवाने का, मतलब उनका हम लोग कोऑर्डिनेट करने का काम कर रहे हैं, ताकि आगे जाके जो भी यूनिफॉर्म्स हो, जो भी हमारे स्कूल के यूनिफॉर्म्स हो, MIDC के अलग अलग कंपनीज में लगने वाले यूनिफॉर्म्स हो, इनके ऑर्डर हम उनको मिलवा के देंगे, ताकि उससे उनको ऑटोमेटिकली ऑर्डर्स मिलेंगे और उससे उनका रेवेन्यू बढ़ेगा। तो इन सब चीज़ों पे हम आज काम कर रहे हैं और मुझे इस बात की बेहद खुशी है कि आज हमारी नगर अध्यक्ष पद के लिए जो कैंडिडेट हमने दी है वो काफ़ी एजुकेटेड है। वो आप सबकी बच्ची या बहन या किसी की मेरे यहाँ पे काफ़ी दादी की उम्र की भी है, मेरी माँ की उम्र की भी है और मेरी बहन की उम्र की भी है। ये जो हमारी कैंडिडेट है वो आप सबके साथ मिलजुल के काम करने वाली है और उसके पास आप हक से जा सकते हो। आज अमर भाई जो हमारे कैंडिडेट है उनका इंट्रोडक्शन तो मेरे जन्म से पहले से उनकी पूरी पॉलिटिकल जो करियर है वो वहाँ पे शुरू है। जब से तटकरे साहब की करियर है तब से अमर भाई की करियर यहाँ पे है और वो सबसे सीनियर हमारे इन सब में कैंडिडेट है। तो उनका जो एक्सपीरियंस है वो हम सबसे ज़्यादा
ये होने वाला है। और वो नगर पालिका हमारे नगर परिषद में काम करते समय भी वनश्री को उनका भी गाइडेंस रहेगा, महेंद्र भाई का भी गाइडेंस रहेगा। आफरीन भी दूसरी बार चुनाव लड़ रहे हैं, एक टर्म उन्होंने भी नगर सेविका की ओर से काम किया है। हमारी अलमाज भाभी जो है वो पहली बार यहाँ पे चुनाव लड़ रही है, तो वो भी आप सबकी ही रिप्रेजेंटेटिव की ओर से वो काम करने वाली है। और काफी एक एनर्जेटिक और एक यूथ में काम करने वाला एक चेहरा अरबाज ये हमने दिया है, तो ये भी हमारे यूथ के को रिप्रेजेंट करने वाला चेहरा है। और स्नेहा ताई जो है ये भी हमारी एक्सपीरियंस यहाँ पे आप सबके सामने ये कैंडिडेट आई है। तो मुझे आप सबसे यही दरख्वास्त करनी है कि ज़्यादा से ज़्यादा आप हमारे ये सारे कैंडिडेट्स को, घडी हमारी निशानी है, घड्याळ चिन्ह आपल्या सगळ्यांसाठी नवीन नाही, वर्षानुवर्ष या घड्याळ चिन्हावर आपण मतदान करत आलेलो आहोत। त्यामुळे आता कोणी काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी घड्याळ या चिन्हावर आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्या या प्रभागातले कॅन्डिडेट आणि सर्वात जास्त लीड नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा या 3 प्रभागातून अहमदभाई मिळाला पाहिजे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 आपल्या सगळ्या उमेदवारांना जेवढं मतदान होईल तेवढंच मतदान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी झालं पाहिजे। ज्या वेळेला तटकरे साहेबांकडे निकाल जाईल त्यावेळेला सर्वात जास्त मताधिक्य हे या प्रभागातून मिळालं, या 3 प्रभागातून अहमदभाई मिळालं पाहिजे, ही सगळ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आपण सगळ्यांनीच माझ्या या ठिकाणी स्वागत सत्कार केलं। जसं लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली तसं लाडकी बहीण समजून तुम्ही माझं या ठिकाणी स्वागत केलं, तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।